अभिजित पाटील, तू ज्या गावचा आहेस त्या गावचेच आम्ही आहोत आणि तुला कल्पना आहे धनगर म्हणजे काय आहे ते, आणि तू आमदार पुढच्या वेळी कसा होतोय ते पण बघतो. आणि आम्ही तर खूप छोटी माणसं आहे, पण आमचा देव तुला बघून घेईल. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून वेगवेगळ्या समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रातली काही समाजकंटक मंडळी करत आहेत. आणि हे काही 50 पेक्षा जास्त उदाहरणं महाराष्ट्रात झालेले आहेत. मला एकच मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे, गृह विभाग नक्की तुमचं काय काम करतोय? चिखला गावामध्ये जी मोडस ऑपरेंडिटी होती तीच मोडस ऑपरेंडिटी भूमपरांड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या नावानं जो चौक आहे तिथली मोडस ऑपरेंडिटी होती. आणि तीच मोडस ऑपरेंडिटी सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव मध्ये धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या, आराध्य दैवत असणाऱ्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. हा पुतळा बसवणाऱ्यांचा नक्की हेतू काय? मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि या पुतळा बसवणाऱ्यांना, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसाच्या 12 वाजता वाजत गाजत या ना. तुम्हाला रात्री अपरात्री लपून छपून का पुतळा बसवताय तुम्ही? आमच्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करताय का तुम्ही? बरं, पुतळा बसवलाय, इथं लाखोने जनसमुदाय या यात्रेला येतो. आमचा भोळा बाबडा धनगर समाज इथं मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेने येतो. मग धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? कोण तो आवारे नावाचा माणूस, त्याचं नाव घेण्या एवढाही तो मोठा नाही. त्याला माझं सांगणं आहे, हा येडा धनगर आहे. या धनगराच्या जर नादाला लागला तर तुमचं काय हाल होईल याचं एकदा तुमच्या ज्येष्ठ मंडळींकडून सल्ला घेऊन आमच्या नादाला लागा. आणि मुळात या गावच्या ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनाने हा वाद मिटवलेला होता, पण जातीयवादी आमदार अभिजित पाटील या माणसाने परत हा वाद कसा वाढत राहील यासाठी काम केलं, काडी लावली, हा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. पण अभिजित पाटील, तू ज्या गावचा आहेस त्या गावचेच आम्ही आहोत आणि तुला कल्पना आहे धनगर म्हणजे काय आहे ते, आणि तू आमदार पुढच्या वेळी कसा होतोय ते पण बघतो. आणि आम्ही तर खूप छोटी माणसं आहे, पण आमचा देव तुला बघून घेईल. प्रशासनाला आता काय सूचना असणार आहे? प्रशासनाला एकच सूचना आहे की महाराष्ट्रामध्ये कधी धनगर समाज टार्गेट होतो, कधी आमची आंबेडकरी जनता टार्गेट होती. बघा, त्या दौंड तालुक्यातल्या यवत गावामध्ये नरवीराजा उमाजी नाईकांच्या नावानं कमान होती, ती कमान तिथली मोडलेली. कधी कर्जत चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं चौक असलेल्या चौकाची नासधूस केली जाते. नक्की या लोकांना, या समाजकंटकांना नक्की काय करायचंय? म्हणजे या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की हे समाज विघातक कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून करतायत. हे आमचं दुर्दैव आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, या समाजकंटक मंडळींचं एक धोरण आहे की पुतळा बसवल्यावर कोण विरोध करतोय बघू. अरे, आम्ही धनगर समाजाची माणसं आहे, आज आम्ही इथं बसलोय. ज्या कुणी माणसाने आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा बसवला त्याला आमचं आव्हान आहे, तुझी 1 एकर जमीन आम्हाला दे. त्या जमिनीवरती आम्ही धनगर समाज वर्गणी गोळा करतो आणि एक शिवसृष्टी या गावात आपण उभी करूया. हे गाव 70% धनगर समाजाचं आहे. मग अंजनगाव खेळोबा मंदिराचं प्रवेशद्वार या माणसाने का निवडलं? याच्या खोलामध्ये लवकर मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाने जावं आणि या समाजकंटकांना अटक करावी. नाहीतर अजून पुढच्या वर्षभरामध्ये 100 ते 200 ठिकाणी अशा घटना घडू शकतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.